हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आता एक सरप्राईजच असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आणि ते का तर मी जाते तिरुपतीला आणि तिरुपतीचं जितकं जमेल तितकं फुटेज मी शूट करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाही दर्शन जिथपर्यंत कॅमेरा अलाव आहे तिथपर्यंत देणार आहे. बरं, आता सध्या हा व्हिडिओ यासाठी आहे आणि ही कढई जी तुम्हाला खाली दिसते यामध्ये मी टाकणार आहे मखाना. आणि व्हिडिओचं टायटल असं आहे, व्हॉट आय पॅक फॉर माय किड. आता मुलांना सगळ्यात हेल्दी ऑप्शन काही असेल तर मखाना. आता मखाना खूप हेल्दी असतो, पण माहिती इनिशियली ना तो तेवढा क्रिस्पी असा लागतच नाही. मग त्याला काय करायचं, एक छान कढईमध्ये आधी त्याला मस्त जसं आपण पोहे नाही का थोडेसे असे गरम करून घेत असतो, म्हणजे मग त्याला क्रिस्पीपणा येतो. त्याचप्रमाणे मखानाही आपल्याला तसंच भाजून घ्यायचं. तर मी काय करते, पटकन फास्ट हे भाजून घेते आणि भाजणं झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता मखाना चालू आहे भाजणं आणि आपल्याला जर चेक करायचं, गॅस चालू आहे बाय द वे, की मखाना क्रिस्पी झाला आहे की नाही. तर एक घेऊन बघायचं. तसा झाला आहे, पण आणखी थोडं आपण करू शकतो. अजून करते थोडा वेळ. हे बघा, आता इथपर्यंत आला आहे. ठीक आहे, आता हा बऱ्यापैकी छान क्रिस्पी झाला आहे. आता थोडा गरम आहे त्यामुळे लगेच वाटत नाही. आता मी याला ना काढून घेते. त्याच कढईत मी बटर टाकले. तूप असेल तर तूप टाका, पण माझ्याकडे सॉल्टेड बटर आहे मस्त. तर आता बटर टाकून घेते. सॉल्टेड बटर केव्हाही याची चव माहिती आहे कशी येते? याची चव येते आपले पॉपकॉर्न त्यासारखी. आणि ना काही जिरे वगैरे टाकत बसू नका, कारण हे तसेच खूप छान लागतात. मेल्ट झालं आहे. आता आपण यात टाकूया थोडीशी हळद. ओके, तुम्हाला आणखी बटर हवं असेल आणखी टाकू शकता. हळद टाकली, सगळं तुमच्या समोरच आहे. मीठ टाकायचं तर टाका, बाकी बटरीच आहे, पण थोडं टाकलं तर चालेल. आता मी यामध्ये पॉपकॉर्न टाकते आणि आलटून पालटून करून घेते. थोडंसं मीठ सोडते आणि रेडी दाखवते मग झाल्यावर. बघू शकता आपला मखाना रेडी आहे. 5-10 मिनटं असंच सोडा आणि खूप क्रिस्पी झाला आहे बाय द वे. खूप छान वाटतं आहे. आता ही झाली पहिली रेसिपी. ओके.